नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे. तर आज आपण इथं 36 साईजच्या बोटनेक प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर इथं मी हा अस्तर पीस घेतलेला आहे. आता हा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला जेवढं लागते तेवढंच इथं दुहेरी घडी आपण मागच्या भागासाठी कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी इथं उभी घडी करून घेतलेली आहे आणि जितकं लागेल तितकंच इथं मागच्या भागासाठी कट करून घेणार आहे. तर इथं आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. तर 14 आहे, 1 इंच प्लस करून मी इथं 15 घेतली. 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर इथं मी 15वर मार्किंग केलेले आहे. शोल्डर इथं मी 7 इंच घेणार आहे बोटनेकसाठी. मुंडासुद्धा मी इथं 7 इंच घेणार आहे. आता इथं छातीची घडी टाकायची आहे. छाती आहे आपली 36, त्याचा चौथा भाग 9 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने इथं मी छातीची घडी टाकून घेतलेली आहे. मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी इथं 1.5 इंच घेतलं. मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं शोल्डर 3 इंच घ्यायचं आहे आणि जेवढं उरतं तेवढा आपला गळा रुंदी असेल. तर इथं मागचा गळा मी 4 इंच घेतला. गळा रुंदीसुद्धा इथं मी 4 इंच घेतलेली आहे. अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तिथून मी 1.5 इंच सोडून पाठीमागचा गळा टाकणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जितका पाहिजे तेवढा तुम्ही गळा घेऊ शकता. आणि खाली इथं मी 2.5 इंच घेऊन आता इथून आपण अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेणार आहोत. तर हा गळा थोडासा छोटाच घ्यायचा आहे. तुम्हाला जर 4 इंचाचा घ्यायचा असेल तर तुम्ही समोर वाढवून घेऊ शकता. तर हा चौकोन बनवलेला आहे. आता कमरेचं इथून माप टाकायचं आहे. कंबर आहे आपली 29, त्याचा चौथा भाग 7.5, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. आता ही लाईन जोडून घ्यायची आहे. ही सुद्धा लाईन जोडून घ्यायची आहे. आता कट करून घ्यायचा आहे. हा झाला आपला मागचा भाग. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता हा पाठीमागचा भाग झालेला आहे. इथं आपल्याला मागचा टक्स टाकून घ्यायचा आहे. आडवा टक्स घेतला 4 इंच आणि उभा टक्स आपण 4.5 इंच घेतला. आणि इथं दोन्ही बाजूला अर्धा इंच घेऊन अशा पद्धतीने हा टक्स जोडून घ्यायचा आहे. तर आता इथं आपल्याला समोरच्या भागासाठी डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्राचं कापड मी इथं काढून टाकलेलं आहे. तर बघू शकता. आता इथं आपल्याला अर्धा इंच समोर सोडून एक लाईन इथं ड्रॉ करून घ्यायची आहे. इथं मार्किंग केलेली आहे मी अशा पद्धतीने अर्धा इंचावर. आणि खालीसुद्धा 1 इंच इथं समोरच्या भागासाठी आपल्याला वाढून घ्यायचं आहे. ते सुद्धा मी अगोदरच इथं वाढून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर हा मागचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि जसा आहे तसा आपल्याला इथं आखून घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने मी इथं आखून घेतला. आता इथं हा गळ्याला सुद्धा मार्किंग करून घ्यायचे आहे आणि समोरच्या मुंड्यासाठी इथं अर्धा इंच अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. अर्धा इंच कमी करायचा आहे. समोरचा गळा इंच इथं मी 6 इंच घेतला. तुम्ही 5.5 सुद्धा घेऊ शकता. तर इथं मी 6 इंच घेतलेला आहे आणि गळ्याला आकार देऊन घेतला. इथून मी 4 इंच घेतलं आणि इथं 3.5 इंच घेतलं आणि इथपर्यंत 5 इंचापर्यंत अशा पद्धतीने लाईन इथं ओढून घेतलेली आहे आणि वर अशा पद्धतीने आकार देत न्यायचा आहे. इथं 2 इंच वर 2 इंच घ्यायचं आणि त्या 2 इंचापासून इथं सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे. कटोरीला बघू शकता एकदम परफेक्ट आपली प्रिन्स कटची कटोरी इथं आलेली आहे. इथं 2 इंच घ्यायचं आहे वाढून आपल्याला आणि इथं सुद्धा अर्धा इंच कट करायचं असते, त्याच्यामुळे इथं समोर 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता इथून सुद्धा मार्किंग करायचे आहे. खालचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता आपण हे कट करून घेणार आहोत. तर एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला कोणत्या साईजची कटिंग पाहिजे ते नक्कीच कमेंट करून सांगा. त्या साईजची मी कटिंग तुम्हाला करून दाखवणार आहे. तर आपल्याला इथं हा सुद्धा भाग कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. इथं माझी कातर थोडीशी खराब झालेली आहे, त्याच्यामुळं थोडंसं दमानं कापाय लागत आहे. तर बघू शकता. तर इथं आपल्याला अर्धा इंच कट करून घ्यायचा आहे. आता इथं आपला समोरचा भाग झालेला आहे. इथं सुद्धा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथं आपली ही समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे. दोन्ही सुद्धा भागाची कटिंग झाली. आता इथं बाहीचं कटिंग करायचं आहे. बाही आहे आपली 5.5 इंचाची. तर अशा पद्धतीने इथं घडी करून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला अगोदर सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथं 5.5 इंच बाही आहे. तर आपल्याला इथं 6.5 इंच घ्यायचं आहे आणि इथून 2.5 इंच कॅप हाईट घेतली आणि इथं 1.5 इंच घेतलं. अशा पद्धतीने 1.5 इंचापासून आकार देत न्यायचा आहे. दंडगेर 6 आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि ही फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच समोरच्या मंड्यासाठी घेतलं. आता हे कट करून घ्यायचं आहे. तर इथं आपली बाहीची कटिंग झालेली आहे. तर इथं बाहीला आपल्याला जॉईंट द्यायला लागणार आहे. तर त्यासाठी मी अशा पद्धतीने हा तुकडा इथं जोडून घेणार आहे. तर आता ब्लाऊज पीसवरती आपल्याला
अस्तर पीस कट केलेला इथं ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. तर इथं बाही अगोदर आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. तर बाहीला सुद्धा आपल्याला ब्लाऊज पीसला जॉईंट द्यावं लागणार आहे. तर बाही इथं कट करून घ्यायची आहे. आता आपण इथे मागचा भाग कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बंद बाजूच्या साईडला मागचा भाग ठेवून घ्यायचा आहे, बघू शकता, आणि व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. गळा मी नंतर कट करणार आहे. आता आपल्याला इथं मधले 2 पार्ट ठेवून कट करायचं आहे. कटोरी आणि मधला पार्ट जसा बसेल तसा त्या पद्धतीने तुम्ही ठेवून कट करू शकता. तर अशा पद्धतीने मी इथं हा पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि इथे समोर मी कटोरी ठेवून घेणार आहे, बघू शकता. व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आता कट करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट अशा पद्धतीने ही कटिंग आहे मैत्रिणींनो. संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. तर आता इथं आपण हा मधला पार्ट कटिंग करून घेतलेला आहे. ही कटोरी आहे. तर अशा पद्धतीने तर मी कटोरीसुद्धा कट करून घेतलेली आहे. बघू शकता इथं आपली संपूर्ण भागाची कटिंग झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.